नमस्कार, मी नागेश शर्मागत आजचा विषय घेऊन आलो आहे। परमात्मा एक सेवकांची निंदा का बरं करतात। तर पूर्ण व्हिडिओ ऐकल्याशिवाय कुणीही या व्हिडिओला बंद करू नये। आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडते तर याला लाईक, शेअर, कमेंट आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आणि मला माहित आहे तुम्ही जर एखादा वाईट व्हिडिओ असेल त्याला खूप शेअर करता, पण चांगल्या गोष्टी शेअर करत नाही। एकदा चांगल्या गोष्टी शेअर करून बघा, काय खुशी मिळते आणि काय आपल्याला त्याचं फळ मिळते। तर चला वळूया आपल्या विषयाकडे। परमात्मा एक सेवकांची निंदा का बरं करतात, यात दोषी कोण आहे, यात दोषी कोण आहे आणि ते निंदा का बरं करतात याच्यावर कधी आपण विचार केला नाही, याच्यावर कधी आपल्याला मार्गदर्शन मिळालं नाही। मला सांगा, ते निंदा कोणती करतात। परमात्मा एकवाले झूठ बोलत नाही, खोटे बोलत नाही। परमात्मा एकवाले पटाची होड लावत नाही। परमात्मा एकवाले जुवा खेळत नाही। परमात्मा एकवाले दारू पित नाही। या परमात्मा एकवाले चोरी करत नाही। परमात्मा एकवाले राग आणत नाही। परमात्मा एकवाले शिव्या देत नाही। ह्याच गोष्टी करतात ना, ह्याच गोष्टी करतात। दुसऱ्या काय गोष्टी करतील। परमात्मा एकवाल्याला देता बनते, खाता जमत नाही, अशाच गोष्टी करतील ना। त्याच्यात काय सर काय। मला सांगा, आपण 100 सेवक आहोत। 100 सेवकातून 10 सेवक असे आहेत जो बाबांच्या शिकवणीने चालण्याचा प्रयत्न करतात। आणि त्या 10 लोकांना नाहीतर 90 लोकांना, आणि बाबांनी म्हटलं होतं इस संसार में लाखों सेवक होंगे लेकिन उंगली पे गिनने लायक सेवक रहेंगे। तर ह्या गोष्ट कोणाला लागतात, जे बोटावर मोजण्यासारखे लोक आहेत त्यांनाच ह्या गोष्टी लागू लागतात की आमची निंदा करतात। तर मी त्या इमानदार सेवकांना, त्या नियमानुसार चालणाऱ्या सेवक दादांना मी सांगतोय, या सांगण्याचा प्रयत्न करतोय की ते आपली निंदा करत नाही। कारण आहे, कारण आपण जेव्हा या मार्गात आलो, आपण बाबाला वचन दिलं, मार्गदर्शक कार्यकर्ता काकाजीला वचन दिलं, या मार्गात मरण्याचं वचन दिलं। खरंच कोण कोण मेला या मार्गात, कोण मेला आणि कसं मरावा लागतो हा तरी आपल्याला मार्गदर्शन मिळालं नाही। तर मग आपण काय सांगू आणि कसे आपण समजणार की आपण कसे मेलो आणि आपल्याला काय काय मरावा लागते या मार्गात। तर दादांनो, 15 दोष आहेत, त्या 15 दोषांना मारावा लागतो। 7 अवगुण आहेत, 6 अवगुण आहेत, या अवगुणांना मारावा लागतो। रागाला मारावा लागतो, रागाचा पाणी करावा लागतो। आणि आपण वचन दिलं आहे की बाबांच्या मी म्हणजे भगवान बाबा हनुमानजी मी जीवनात केलेले सर्व पूजा व जुने विचार बंद केले आणि मी मरीन किंवा जगीन जीवनात एकच भगवंत बाबा हनुमानजीलाच मानीन। एकच बाबा हनुमानजीला मानत आहोत, पण जुने विचार बंद झाले का, नाही झाले। आजही 70% सेवक आहेत ज्यांच्या डोक्यात आजही जुने विचार आहेत, जुने विचार बंद झाले नाही। मी मरीन किंवा जगीन जीवनात एकच भगवंत बाबा हनुमानजीलाच मानीन। वचन दिलं आपण, बाबा हनुमानजीलाच मानतो। पण विशेष गोष्ट अशी आहे की बाबांचे आदेश सत्य, मर्यादा, प्रेम, 4 तत्व, 3 शब्द, 5 नियम जीवनात पाळीन असे मी सत्य वचन देतो। रोज सकाळी सत्य वचन देतो आणि मग सांगा, तुम्ही रोज वचन दिलेला पालन करता का। सायंकाळी प्रार्थनेमध्ये म्हणता दारू, टॉनिक, सट्टा, जुवा, लॅटरी, पटाचूर, कोंबड्याची काती चोरी करणे, खोटे बोलणे, राग आणणे बंद करणे, स्त्रियांनी मुलांना उपपतिदेवाला वाईट शब्दात बोलू नये, याशिवाय मानवी जीवन खाली आणणारे व्यसन, याशिवाय मानवी जीवन खाली आणणारे कोणतेही विषय बंद करणे। तर आपण जो वचन दिलाय बाबाला त्याचा आपण पालन करत आहोत का। 5% लोक, 10% सेवक फक्त याचा पालन करण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच लोकांना ह्या गोष्टी लागतात। जे पालन करण्याचा प्रयत्न करतात त्यांना ह्या गोष्टी लागू होतात की आपली निंदा करतात म्हणून। पण जे 90% सेवक आहेत आणि त्या 90% सेवकामुळे आज आपल्यासारख्या, तुमच्यासारख्या जे चांगले सेवक आहेत, जे नियमाचं पालन करण्याचा, वचनानुसार वागण्याचा प्रयत्न करतात, अशा सेवकांना ह्या शब्दांना सामोरं जावं लागते। तर याच्यात चूक त्यांची नाही, अनेक वल्यांची म्हणजेच मार्गाच्या बाहेरील त्यांची चूक नाही, चूक आपली आहे।
आणि आपल्याला वाटतोय ते निंदा करतात. माझ्या सेवक बांधवांनो, माझ्या मित्रांनो, आपल्याला वाटतोय ते आपली निंदा करतात, पण ते आपली निंदा करत नाही. तर ते आपल्याला आठवण करून देतात, तुमच्या बाबानं दारू बंद केली आहे, तुमच्या बाबानं सट्टा बंद केला आहे, तुमच्या बाबानं गांजा बंद केला आहे, तुमच्या बाबानं जुवा बंद केला आहे, तुमच्या बाबाने पटाची होळ बंद केली आहे, तुमच्या बाबाने कोंबड्याची काती बंद केली आहे, तुमच्या बाबाने खोटं बोलणं बंद केलं आहे, तुमच्या बाबाने चोरी करणे बंद केलं आहे, तुमच्या बाबाने तुमचा राग आणणे बंद केला आहे, स्त्रियांनी मुलांना व पतिदेवाला वाईट शब्दात बोलू नये ते बंद केलं आहे, पुरुषांनी स्त्रियांना व मुलांना वाईट शब्दात बोलू नये ते बंद केलं आहे. ते आपल्याला आठवण करून देतात, तुमच्या बाबाने तुम्हाला बंद करायला सांगितलं आणि तुम्ही आजही तेच करत आहात. ते आठवण करून देतात की तुमच्या बाबाने तुम्हाला ह्या गोष्टी बंद करायला सांगितलं आणि तरी पण तुम्ही ह्या गोष्टी करता. तुम्हाला ह्या गोष्टी सोबतात काय, ते आठवण करून देतात. पण आपल्याला काय वाटतो, ते आपली निंदा करतात. मला सांगा, आपली निंदा का म्हणून करतात ते? जर आपण बाबांच्या शिकवणीनुसार चाललो, बाबांनी दिलेल्या शिकवणीनुसार आपण चाललो, तर आपल्या गोष्टी करतील का? नाही करणार. आपल्या गोष्टी ते करणार नाही. आणि म्हणून आपल्याला जे शिकवण आहे त्या शिकवणीनुसार आपल्याला आपलं जीवन, समोरचं जीवन चालवायचं आहे. पण काय होत आहे, अनेक वाले असे बोलतात, अनेक वाले तसे बोलतात, अनेक वाल्याने तसा म्हटलं, ते म्हणत नाही. कधी कधी काय म्हणतात ते गलतफहमी, चुकीचा एक चुकीचा काय म्हणता येईल त्याला, निरोप किंवा चुकीची एक समज होतो. आणि त्या चुकीच्या समजमुळे काही लोक आपल्या मार्गावर टीका टिप्पणी करतात. आपल्या मार्गावर टीका टिप्पणी करत नाही, आपल्या शेवकावर टीका टिप्पणी करतात, मार्गाचा विरोध करत नाही. मला सांगा, जर बाबांनी आपल्याला बाबांनी काय सांगितलं आहे? जिवंतपणी आईवडिलाची सेवा करायला सांगितलं आहे, मेल्यावर नाही. जर खरंच आम्ही आपल्या आईवडिलाची सेवा जिवंतपणी केलो, आपल्या आईवडिलाला समजलो, आपल्या कुटुंबाला समजलो, आपल्या सेवकाला समजलो, तर ते आपली निंदा करतील का? नाही करतील. आपण झूठ बोललोच नाही तर ते आपली गोष्ट करणार नाही. आपण चोरी केलोच नाही किंवा कुणाचा वाईट केलोच नाही, कुणाला आपण फसवलोच नाही, ते आपली गोष्ट करतील का? नाही करणार. बोलण्याची संधी आपण देत आहोत आणि यामध्ये आपणच चुकीचे पात्र आहोत. आम्ही आपल्या घरच्या गोष्टी आपण त्यांना सांगतो किंवा आम्ही आपल्या सेवकाच्या गोष्टी त्यांच्यासमोर मांडतो, म्हणून ते त्या गोष्टी करतात. नाही तर त्यांना काय माहीत आहे या मार्गाविषयी? त्यांना काही माहीत नाही. त्यांना माहिती करून देतो आपणच. आपले बोट आणि आपलेच डोळे या म्हणीप्रमाणे आपणच आपल्या घरच्या गोष्टी त्यांना सांगतो किंवा आपणच चुका करून आपल्या घरची बदनामी समोरपर्यंत घेऊन जातो. यामध्ये दोषी आपण आहोत आणि हे चूक आपली आहे आणि आपल्यामुळेच या मार्गातील सेवकांच्या चुकीमुळे, वागणुकीमुळे, या मार्गातील सेवकांच्या चुकीमुळे, वागणुकीमुळे आज परमात्मा एक सेवकांची निंदा करण्यात येते. परमात्मा एक मार्गाची किंवा मानव धर्माची व परमात्मा एक मार्गाची, बाबा जमदेवजीच्या मार्गाची निंदा होत नाही. तुम्ही आठवणीनं विचार करा, मार्गाची निंदा होत नाही. तर या मार्गामध्ये वावरणाऱ्या या मानवापासून, या मतलबी मानवापासून, या स्वार्थी मानवापासून, या माणसाच्या वागणुकीपासून, व्यवहारापासून, या सर्व मानवाच्या चुकीमुळे या मार्गाचा स्वीकार करणाऱ्या सेवकाची निंदा होते. मार्गाची निंदा होत नाही. ते आपल्याला आठवण करून देतात की तुमच्या बाबांना असं करायला सांगितलं नाही. आणि मी इतकाच बोलतो. तुम्हाला जितका समजला तितका समजला, नाही समजला तो नको समजो. माझा एवढंच सांगण्याचा प्रयत्न होता. ज्यांना समजला त्यांना समजला आणि ज्यांना समजला असेल
त्यांनी या व्हिडिओला शेअर करावं, लाईक करावं, कमेंट करावं, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं. एवढंच बोलतो, आपल्या शब्दांना विराम देतो. सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार.